पृष्ठ क्रमांक 31 चला च शोधायला। या पानावर जे चित्र दिले आहे त्या चित्रातल्या वस्तूंची नावं, च ने सुरू होणारी नावं, हे सगळं या आधीच्या तासाला आपण पाहिलं। जास्तीत जास्त च ने सुरू होणाऱ्या वस्तू आपण आणि क्रिया सुद्धा या आधीच्या तासाला पाहिल्या। पण या चित्रात अजून अशा काही वस्तू आहेत ज्यांची नावं आपण आधीच्या तासाला माहिती करून घेतली नाही। आज अशा काही वस्तू आज आपण समजून घेणार आहोत। मुलगी पापड भाजते, तिच्या बाजूला खाली आपल्याला एक वरती त्रिकोण म्हणजे पंचकोनातली वस्तू दिसते बघा। त्रिकोण आणि खाली असा शेप आहे, त्याला म्हणायचं पाटा। आणि त्याच्या बाजूला जो सिलेंडर शेप मधली जी वस्तू दिसते ती वरवंटा। तो पाटा, तो वरवंटा। पाटा आणि वरवंटा। मुलांनो, पाटा आणि वरवंटा हल्ली फारसा आपल्याला बऱ्याच घरांमधून दिसत नाही। पण पूर्वी जेव्हा चूल होती, घरात गॅस नव्हता किंवा खूप इलेक्ट्रॉनिक उपकरणं किचनमध्ये स्वयंपाकघरात वापरण्यासाठीची अवेलेबल नव्हती, अस्तित्वात नव्हती, तेव्हा या वस्तू घरात असायच्याच प्रत्येकाकडे। कशासाठी उपयोग होतो या पाट्या वरवंट्याचा? तर आई आता मिक्सरला पटकन चटणी बारीक करते, हो की नाही, चटणी वाटते, किंवा इडली करायची असेल तर त्यासाठीचं सुद्धा वाटण आई तयार करते। तेच या पाट्यावर सुद्धा पूर्वी जेव्हा मिक्सर नव्हतं तेव्हा पूर्वीच्या बायका करत होत्या। बारीक करण्यासाठी, पाणी घालून वस्तू बारीक करण्यासाठी, वस्तू म्हणजे पदार्थ, आपल्याला जेवणात जो पदार्थ वापरायचा आहे, मसाला वगैरे सुद्धा या पाट्या आणि वरवंट्याच्या साहाय्याने बारीक केला जायचा। कळलं? त्याच्या बाजूला काय छोटंसं काहीतरी दिसतंय बघा आपल्याला, काडीपेटी। कुणी माचीस बॉक्स म्हणतं, कुणी काडीपेटी म्हणतं, कुणी आगपेटी म्हणतं। माचीस बॉक्स हा इंग्लिश शब्द आहे, काडीपेटी, आगपेटी आपण मराठीत वापरतो। नंतर इथे भांड्यांचं जे टोपली तुम्हाला दिसते भांड्यांची, त्यातल्या भांड्यांची काही नावं मी तुम्हाला सांगितली होती, मुलांना लक्षात आहेत का? इंग्लिशमध्ये तुम्ही सगळा प्लेट म्हणतात, पण मराठीत छोटी असेल तर ताटली, त्यापेक्षा मोठं असेल तर ताट, त्यापेक्षा असा उभट आकार असेल, साईडचे काठ असे उभट असतील तर त्याला आपण थाळी म्हणतो। आणि पीठ चाळताना आपल्याला दिसते ती परात, बघा तिचा शेप कसा आहे। म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? प्रत्येक वस्तूसाठी उपयोग आपण त्याच गोष्टीसाठी करतो, पण आकाराप्रमाणे त्यांची नावं वेगवेगळी आहेत। आता चाळणे आणि गाळणे या दोन क्रिया सुद्धा आपण या आधीच्या तासाला पाहिल्या। काय गाळतो आपण? द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड, चहा गाळतो, दूध गाळतो, पाणी खराब असेल, पाण्यात काही मिक्स झालं असेल तर तेही गाळून घेतो। द्रव पदार्थ, लिक्विड आपण गाळतो, गाळणे धरतो आणि ओततो, ते आपोआप गाळलं जातं। पण धान्य, पीठ यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या मात्र आपण चाळतो। त्या अशा चाळणीत टाकल्या खाली येतात का? नाही। चाळून खाली पडतात का? नाही। त्यासाठी आपल्याला चाळणी हलवावी लागते, चाळणे। आलं लक्षात? धान्य, पीठ, करंजी करायची असेल, शंकरपाळे करायचे असतील तर आई मैदा चाळून घेते, पोळ्या करायच्या आधी कणिक चाळून घेते। म्हणजे त्यात जे काही जाड असेल, रवा असेल, कोंडा असेल किंवा एखादा मिक्स झालेला खडा असेल तर तो वर राहतो, चाळणीत वर राहतो आणि पीठ आपल्याला चाळून घेते। आलं लक्षात? चाळणे आणि गाळणे या दोघांमधला फरक कळला? नाहीतर आपण पटकन म्हणतो पीठ गाळायची गाळणी दे, असं पटकन म्हणतो। आता चूक करायची नाही, पिठासाठी आपण चाळणी वापरतो, चहासाठी गाळणी वापरतो, लक्षात ठेवायचं मुलांना। अशा अजून काही वस्तू या चित्रात आहेत की ज्यांना एकापेक्षा जास्त शब्द, ज्यांच्यासाठी आपण एकापेक्षा जास्त शब्द वापरतो। फॉर एक्झाम्पल चिमटा, पापड भाजण्यासाठी जो वापरायचा आहे तो चिमटाच। पण मी तुम्हाला आधीच्या तासाला सांगितलं होतं बघा, गॅसवरची गरम वस्तू किंवा भांडं उतरवण्यासाठी आपण जी पकड वापरतो तिला सुद्धा चिमटा म्हणतात। पण फक्त चिमटा नाही, तिला पकड म्हणतात, तिला सांडशी असं सुद्धा काही घरांमध्ये म्हटलं जातं। कोकणात वगैरे जर तुम्ही गेलात तर तिकडे गावी म्हटलं जातं। ॲक्च्युली चिमटा म्हणजे काय मुलांनो? तर या चिमटीत पकडलं जातं ते। आपण चिमटा काढतो बघा, नाही आवडलं, कोणाचा राग आला तर आपण पटकन काय करतो? चिमटा काढतो, चिमटा। कळलं? हेही लक्षात ठेवायचं आहे। अशा काही वस्तू अजून या चित्रात आहेत ज्यांची एकापेक्षा जास्त नावं कदाचित तुम्हाला माहिती असतील, आईबाबांना माहिती असतील, त्यांनी तुम्हाला सांगितली असतील, समजून घ्यायची, लक्षात ठेवायची। आज आपला आता हा चला च शोधायला हा भाग पूर्ण झालाय। त्याच्या पुढचा भाग आपण शिकणार आहोत
अंक अक्षरी लिहा. आधीच्या स्टँडर्डमध्ये आधीच्या इयत्तेत तुम्ही 1 ते 20 अंक अक्षरी लिहायला शिकलाय. त्यातले 1 ते 10 अंकांची रिव्हिजन आपली झाली आहे. आपण चला मोजूया जेव्हा गाणं शिकलो तेव्हा आपण 1 ते 10 अंकांची अक्षरात लिहिण्याची उजळणी केलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, 21च्या पुढचे म्हणजे 21 पासून 30 पर्यंतचे अंक आज अक्षरात लिहिणार आहोत. पण मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसे जसे तुम्ही पुढे जातायत टीचर तुम्हाला पुढचे अंक अक्षरात लिहायला शिकवतायत, पण या आधी जे अंक तुमचे अक्षरात लिहून झालेत ते विसरायचे नाही, त्याची उजळणी करायची. कारण टीचर पुढच्या वर्गात सुद्धा आधीचे अंक तुम्हाला अक्षरात लिहिण्यासाठी विचारू शकतात. आले लक्षात? मग आता काय करणार आहोत, आपण अंक अक्षरी लिहिणार आहोत. हेडिंग काय आहे आजचं आपलं, अंक अक्षरी लिहा. कोणते अंक लिहायचे आपल्याला अक्षरात, 21 पासून 30 पर्यंत. 2वर 21, तवर एक मात्रा ते, 3वर 0 30 अंक आपण अक्षरात लिहिणार आहोत. कळलं? आताची घडी घालायचे, शांत बसायचे, टीचर कसं लिहित आहेत आणि कसं वाचताय हे लक्षपूर्वक ऐकायचंय. लिहायला मी तुम्हाला नंतर सांगणार. मार्जिनच्या जवळून अंक लिहायचा, त्याच्या पुढे छोटीशी रेष घ्यायची आणि मग तो अक्षरात लिहायचा. 2वर 1, 21 नीट वाचायचं. आपण अंकातही लिहिले आणि अक्षरातही लिहिले म्हणून बोट घेऊन वाचताना 2वर 1, 21 असं पूर्ण वाचायचं. 2वर 2, 22 बला काना बा, वला दीर्घ वेलांटी वी, स 22. 2वर 3, 23 तवर एक मात्रा ते, वला दीर्घ वेलांटी वी, स 23. 2वर 4, 24. नीट ऐका मुलांना आणि लक्षही द्या, नाहीतर आपण बोलण्याच्या नादात पटकन 24 करतो आणि मग चला एक काना एक मात्रा ऐवजी एक काना 2 मात्रा देतो आणि ते पूर्ण चुकीचं आहे. 24. 2वर 5, 25 पवर अनुस्वार पण, च वी स. जरी म्हणताना अक्षर लिहिताना फक्त मी च म्हटलंय तरी वाचताना ते 25 नाही 25 नीट वाचायचं. याच्या पुढचा अंक कोणता, 2वर 6, 26. तुम्ही काय म्हणतात, 26 बरोबर आहे का हे, नाही. जर 26 म्हणत असाल तर जसा तुमचा तोंडाचा चंबू होतो तसा लिहिताना उ लिहिला जातो. स उ वी स असं लिहितो आपण चुकून, म्हणून म्हणतानाच 26 असं म्हणायचंय. लक्ष द्या आणि म्हणा. 2वर 6, 26. अर्धा व त्याला पूर्ण व जोडायचा, अर्ध्या वला पूर्ण व जोडायचा, दीर्घ वेलांटी आणि स 26. हे जोडाक्षर अजून वेगळ्या प्रकारे लिहिलं जातं मुलांना. जेव्हा तुम्ही जोडाक्षरी शब्द जोडाक्षर शिकणार आहात तेव्हा टीचर तुम्हाला हे सांगतील की हे 2 प्रकारे कसं लिहिलं जातं. ही पद्धत जास्त सोपी आणि आपल्यासाठी चांगली आहे म्हणून आपण वापरतो. पण अक्षर एकाच्या पुढे दुसरं किंवा एकाच्या खाली दुसरं किंवा एका स्टँडिंग लाईनवर 2 वेगवेगळ्या प्रकारे जोडून लिहिण्याची पद्धत आहे. कळलं? आपण असं लिहायचं. 2वर 6, 26. 2वर 7, 27. परत जोडाक्षर स, अर्धा त त्याला पूर्ण त जोडायचा, काना द्यायचा, वला दीर्घ वेलांटी वी, स 27. 2वर 8, 28. अर्धा ठ. आता इथे सांगते बघा मी तुम्हाला, ठला ठ जोडायची पद्धत अशी सुद्धा आहे. पण आपण एक रेघीत लिहितो बरोबर. जर आपण असा ठला ठ जोडला तर हे अक्षर आपलं खालच्या रेषेपर्यंत येतं आणि मग खालच्या ओळीत जे आपण लिहिणार आहोत त्याला समजा त्या ओळीतल्या शब्दातल्या अक्षराला समजा वेलांटी असेल, मात्रा असेल, अनुस्वार असेल तर ते या अक्षरात जातं. आपल्याला ते नीट लिहिता येत नाही. आपण ठला ठ लिहिताना पहिला ठ असा पाय मोडून अर्धा लिहितो, मग पूर्ण ठ, काना, वला दीर्घ वेलांटी वी, स 28. मगाशी मी तुम्हाला ज्या पद्धती सांगितल्या त्यातली ही एक. अक्षराच्या खाली तेच अक्षर पुन्हा जोडून जोडाक्षर तयार केलं जातं. कळलं? 2वर 8, 28. 2वर 9, 29.
ए कला एक काना एक मात्रा को ए. बघा आपण ए म्हणतोय, तुम्ही हमखास चुकतात ए आणि ऐ. या ए वर मात्रा दिली तर 29 असं म्हणतो का आपण? नाही, 29 हे लक्षात ठेवायचं. एकोण तला दीर्घ विलांटी स 29 दोनावर 9 29 आणि शेवटचा अंक आहे आपला 3वर 0 30. का शेवटचा म्हणाले टीचर? आज आपण फक्त 21 ते 30 अंक लिहितोय म्हणून आजचा हा शेवटचा अंक 3वर 0 30. आता हे अंक वाचताना तुमच्या काही लक्षात आलं का? 20 20 20 20 20 2वर 0 20 शिकल्यानंतर 20 अधिक 1 21 म्हणजे 20त 1 ऍड केला, कळलं? मिळवला. 21 22 23 24 25 पंच म्हणजे 5 20त 5 ऍड केले 25 26 27 28 29. आता हा का वेगळा आहे माहिती आहे का तुम्हाला? हा का वेगळा आहे? 29 म्हणजे 30तून 1 उणे. उणे म्हणजे काय करायचं? वजा, मायनस. मग 30तून 1 जर आपण मायनस केला तर कोणता अंक येतो? 29. म्हणजे 30 मधून 1 मायनस केला तर 29. 29 आल्या लक्षात मुलांना? म्हणून इथे 20 न येता 29 हा अंक अक्षरात येतो हे लक्षात ठेवायचे. नाहीतर आपण काय करतो? सगळीकडे 20 20 20 20 लक्षात ठेवले, इथे पण 29 लिहितो. 19 माहिती आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं 19 कोणता अंक आहे. आलं ना लक्षात? म्हणून या चुका टाळायच्या. सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे अंक अक्षरात. आता हे अंक अक्षरात लक्षात ठेवताना तुम्हाला हे अंक लिहिणं सुद्धा गरजेचं आहे, नाहीतर हे लक्षात राहणार नाही. म्हणून अंक लिहायचा मग अक्षरात लिहायचा, अंक लिहायचा मग अक्षरात लिहायचा. एकदा मी वाचते, तुम्ही नीट ऐका आणि मग हे कसं आणि किती वेळा लिहायचं हे मी तुम्हाला सांगते. 2वर 1 21 2वर 2 22 2वर 3 23 2वर 4 24 2वर 5 25 2वर 6 26 2वर 7 27 2वर 8 28 2वर 9 29 3वर 0 30. मी इथे बोर्डवर अगदी सगळे एका खाली एक माझे मावले नसते म्हणून 5 इकडे आणि 5 इकडे. तुम्ही लिहिताना काय करायचंय? सरळ एका लाईनीत लिहायचंय, बाजूला रेष ओढायची आणि सेकंड टाइम पुन्हा हेच अंक अक्षरात लिहायचे. म्हणजे सेम पेजवर 2 टाइम्स हे तुम्हाला लिहायचंय. हा तुमचा क्लासबुक आहे, वर्गपाठ. कळले? होमवर्क मी देणार. 21 ते 30 अंक 2 वेळा अक्षरात लिहून झाल्यानंतर त्याच्या खालीच लिहायचा आहे प्रश्न पहिला, अंक अक्षरी लिहा. हे सगळे अंक लिहून घ्यायचे, वाचायचे बोट ठेवून आणि वरती न बघता आठवून अक्षरात लिहायचे. लिहिताना म्हणायचंय तोंडाने, आपण कुठे वेलांटी देतोय, कुठे जोडाक्षर जोडतोय, मग अर्ध अक्षर पूर्ण अक्षर असं म्हणायचंय आणि लिहायचंय. त्यानंतर प्रश्न दुसरा, 11 ते 20 अंक अक्षरी लिहा. हे अंक तुमचे सेकंड स्टँडर्डमध्ये झालेले. दुसरी तुम्ही शिकल्यात त्याची फक्त उजळणी करणार आहोत आपण. लिहायचे. तुम्हाला एखादा अंक नाही आठवला, नाही लक्षात आलं तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेजच्या खाली जे पेज नंबर्स दिले ते अक्षरात सुद्धा लिहिलेले आहे. पण आधीपासून सगळं बघून लिहायचं नाही, लिहून घ्यायचे न बघता आणि मग तिथे बघून चेक करायचं. आलंय लक्षात? हा होमवर्क फक्त एकदा लिहायचंय मुलांना, होमवर्क एकदाच करायचं.